तुम्ही बोलला गुलालाचा अपमान सरकार करणार नाही. सरकारने आता काय करायला हवं, काय काळजी घ्यायला हवी? अगोदर हे सांगतो, बरं झालं तुम्ही विचारलं. अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे. 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना. मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय, माझं असं म्हणणं आहे आणि विनंती सुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची, घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खच खाळगे माहिती आहेत, या सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा. हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय, इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा. सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे. ज्याची नोंद मिळाली, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा. ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा. मग ह्या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं. उगाच व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचंय, काय सिद्ध करायचंय तुम्हाला, त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची. इकडे तिकडे शक्ती वायाला घालू नका. तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा. तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ऍड करायचंय का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचं का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. ध्यानात असू द्या. सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे